छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सर्व बाथरूम खालचे फर्स्ट सेकंड थर्डचे तिन्ही जे बाथरूम हे किती 1-2 वर्षापासून बंद होते। वेळोवेळी आम्ही प्रशासनाला निवेदन दिले होते की हे संडास बाथरूम चालू करण्यात यावे। सामान्य नागरिकांना याचा खूप त्रास होत होता। प्रत्येक अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये संडास बाथरूम असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नव्हती, परंतु सामान्य माणसाला जर लघवी आली तर त्याला 4थ्या मजल्यावर जावं लागत होतं। तर अशामध्ये जे शुगर पेशंट आहे त्या शुगर पेशंटचं जर कंट्रोल नाही झालं तर ते 1-2 पेशंटनी रस्त्यामध्ये टॉयलेट केलेली आहे। आम्ही काल प्रशासनाला निवेदन दिलं होतं की तुम्ही जर हे आज 3 वाजेपर्यंत संडास बाथरूम चालू नाही केले तर आम्ही हे संडास बाथरूम तोडण्यात येईल। परंतु आता रणजित पाटील साहेबांनी आम्हाला बोलून आम्हाला त्या संडास बाथरूमच्या चाव्या दिल्या आणि सन्मानपूर्वक आम्ही आज हे संडास बाथरूम सर्व पब्लिकसाठी ओपन केलेला आहे। हा, महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील संडास बाथरूम आज सर्वांसाठी हे चालू करून देण्यात आलेला आहे। तसेच महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना पण याचा भरपूर त्रास होत होता। काही बाहेरचे नागरिक विविध कामानिमित्त महानगरपालिकामध्ये येत होते। आयुक्तांच्या दालनामध्ये 2-2, 3-3 तास बसतात, त्यांनाही या गोष्टीचा त्रास होत होता। जर त्यांना संडास बाथरूमला जायचं तर 4थ्या मजल्यावर जायचं किंवा मग बाहेर कुठेतरी जायचं। त्याच्यामुळं यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी याची दखल घेऊन आज हे संडास बाथरूम सर्वांसाठी चालू करून देण्यात आलेला आहे। नाही, हे सर्वांचाच प्रश्न आहे। अधिकाऱ्यांना याच्याशी काही देणं घेणं नाहीये। अधिकाऱ्यांच्या प्रत्येक कॅबिन मध्ये संडास बाथरूम आहे, त्याच्यामुळे इकडे बंद आहे का नाहीये, नागरिकांना व आपल्या कर्मचाऱ्यांना याचा काय त्रास होतो याची त्यांना काही जाणीव नाहीये। त्याच्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतला। आपलं नाव सुधाकर चांदणे, जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे। सुधाकर चांदने साहब ने ये तो आज जो तो 2 महीने से इनका चल रहा था, जब से काम चालू, जब से उनको फिक्र तड़प थी कि भाई ये कब चालूंगा, लेकिन काम हो गया पूरा और होने के बाद इसको कुफल मार दिया गया। लेकिन हमारा तो चांदने साहब ने कई बार साहब से बात की कि भाई साहब ऐसा करो ऐसा करो, लेकिन आज मेरे को उनकी जो 2 दिन से 3 दिन तड़प देखी गई कि अगर इन्होंने चाबी आज नहीं दिए तो अभी हमने जादूगर चांदने साहब की गाड़ी में एक बड़ा हथौड़ा रखे हुआ है। उन्होंने अगर ये काम आज नहीं होता तो हथौड़े से इन्होंने और हम लोग जो थे इसको तोड़ने वाले थे। लेकिन भले ही हमारे साहब को मैं जो भी जिसने साहब ने चाबी दी इनका शुक्रिया अदा करता हूँ और उनको दिली मुबारकबाद देता हूँ, हमारे चांदने साहब को और हमारी चांदने साहब की टीम को। त्याचबरोबर टप्पा क्रमांक 3च्या इमारतीमध्ये लिफ्ट जशी इमारत बांधली तशी त्या ठिकाणी लिफ्ट फक्त त्याचा साठा तयार केलेला आहे आणि घरकुलचं रमाई आवास योजनेचे पंतप्रधान आवास योजनेचं कार्यालय हे 3ऱ्या मजल्यावर आहे। त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रत्येक नागरिकाला खूप त्रास होतोय। वयोवृद्ध माणसाच्या गुडघे दुखतात, त्यांना जाण्यासाठी खूप त्रास होतोय। प्रशासनाने त्या इमारतीमध्ये लिफ्ट तात्काळ सुरू करावी किंवा जे घरकुलचं व पंतप्रधान आवास योजनेचं रमाई आवास योजनेचे जे कार्यालय आहे ते तळमजल्यावर आणावं आणि लिफ्ट पण तात्काळ चालू करण्यात यावी अशी आमची प्रशासनाकडे प्रमुख मागणी आहे। नसता आम्ही यानंतर लोकशाही पद्धतीने आणखी तीव्र आंदोलन करू आणि प्रशासनाला ते काम करण्यास भाग पाडू।